काय झालंय आता काही वजन कमी करणारी औषधं आलेली आहेत आणि त्यांनी गट हॉर्मोन्सचा खूप गाजावाजा केलेला आहे. खूप चांगली गोष्ट आहे. पण गट हॉर्मोन्सच्या बद्दलची एक कॉम्प्रिहेन्सिव्ह माहिती जर लोकांना मिळाली, तर प्रॉबॅबली त्यांना हे कसं हँडल करायचं हे समजू शकेल. तुम्हाला काय वाटतं, की गट गट हॉर्मोन्सचा ह्युमन लाईफमध्ये काय इम्पोर्टन्स आहे? आपण फार सोपं करून विचार करू. मला भूक लागते. हे मी पेशंटना विचारते आणि मुलांना स्पेसिफिक तुम्हाला कळतं का भूक कधी लागते? प्रत्येक त्यांचा जेव्हा फीडबॅक येतो आणि मी तुम्हालाही विचारेन, की मग मी सकाळी उठतो आणि नाश्ता करतो. मग नाश्ता का करता? भूक लागते का वेळ झाली म्हणून खाता? हे बऱ्याच लोकांना कळत नाही. तर सगळ्यात पहिला प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे, व्हाय डू आय ईट? एम आय हंग्री ऑर इट इस टाईम टू ईट ऑर समबडी वॉन्ट्स मी टू ईट? ह्या कुठेतरी चौकटातनं स्वतःची भूक समजली, की आपल्याला समजतं, की ॲक्चुअली माझी बॉडी तेव्हाच मला मागतीये खायला, एनर्जी मागतीये. भूक लागणं म्हणजे आपल्याकडे गट हार्मोनमध्ये ग्रेलिन एक असतं. सगळ्यात मेजर हार्मोन आहे, जे आपल्याला सांगतं, की शुगर कमी झाली आहे, डिमांड फॉर एनर्जी ईट. सो सिंपल कमांड बाय माय गट हार्मोन आणि मी लगेच तेव्हा खायला घेते. दुसरी गोष्ट ते खाता-खाता आता मला खूप आवडतं आणि पोहे खाते. म्हणजे मी 2-3 पेशंट आले आणि पोहे पोहे ह्याच्यासारखं सारखं-सारखं म्हणतो कारण आपला अ, महाराष्ट्रातला स्टेपल डाएट. स्टेपल पुण्यातला चहा पोहे हा स्टेपल आहे. त्यामुळे पोहे आपण जेव्हा म्हणतो, की कोणाला आवडत असेल, आवडतंय ना, मी दीडपट खाऊ शकतो. आणि नॉर्मल माणूस म्हणतो नाही केलंय म्हणून मी खातो. म्हणजे तो कळत नाही, की हे मेकॅनिकल टिक मार्क नाश्ता करायला पाहिजे, टिक मार्क. दुसरा म्हणतो नाही पोहे अत्यंत आवडतात. तेच इडली असेल तर मी 2च खाईन, पण पोहे मी दीडपट खाईन. अमुक ठिकाणी काही नाश्ता आला, की मी जास्त खाईन. एक एक्सटेंडेड अपेटाइट वाढते आपली, की कुठेतरी ते भूक नसते, ती इच्छा, ती गरज. हे सगळं करून आपला इंटेक वाढतो. त्या ग्रेलिनचं काहीही काम नाही. एकदा पोट भरलं, पण काय होतं त्यात बऱ्याच मेकॅनिकल ॲक्शन असतात. हार्मोनपेक्षा लवकर-लवकर खाणे, मेंदूपासून पोटाला मेसेज मिळत नाही. पोट सांगू शकत नाही, की "थांब रे बाबा, तुझं संपलंय." तर तो एक कुठेतरी चुकतो. आपण सगळा कार्बच खातो, चावू शकत नाही. पोहे मी खायला 10 मिनिटच लावेन. तेच मी जर सॅलड खायला गेले, की मग त्याला वेळ लागणार. मग मी नेहमी हा प्रश्न विचारते, "का बरं तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर पहिले पाणी पिता, मग सूप पिता, मग स्टार्टर खाता, मग पोळी भात खाता आणि घरी तुम्ही डायरेक्ट पोळी किंवा भाताने सुरू करता?" टाईम टेकन फॉर द फूड टू गेट इन युअर स्टमक फारच कमी होतो. त्याच्यामुळे स्पीड वाढते, क्वांटिटेटिव्ह जास्त खाल्लं जातं आणि तुमच्याशिवाय स्टमकचा साईज जास्त कोणी ओळखू शकत नाही, की किती खायला पाहिजे हे तुम्ही आत जाऊन बघितलंय, की खरं पोट किती असतो आणि आपण खरंच ओव्हर ईटिंग करतो. तो एक मेकॅनिकल. तिसरी गोष्ट इंद्रिय आपले, की स्मेल, टेस्ट, टच, फील खूप फूड कनेक्टेड असतं आपल्याशी. म्हणजे अमुक गोष्टीचा वास आला तर आज काय केलंय हे सांगतो आपण. मी हेही पेशंटला विचारते, स्पेशली मुलांना. विचारता का आता तुम्ही, की आज काय स्वयंपाक केलाय? कुठली भाजी केलीये? काय केलंय? म्हणजे दॅट कनेक्ट विथ फूड इज इक्वली इम्पोर्टंट. इथे काय हार्मोनचा रोल नाही, हा सगळा न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत. हे डोपामाइन, सेरोटोनिन जे आपल्याला फक्त सांगत राहतं, "हे बघ ही मज्जा आहे, आज वीकेंड आहे, आज तुला काहीतरी आवडीचं मिळणार आहे." हा कम्फर्ट होत जातो. हार्मोन फक्त ग्रेलिन, भूक लागली, ग्रेलिन सांगितलं खा, क्वांटिटी कंट्रोल. दुसरी बाजू निसर्गाने किती छान बनवलंय बघा सर, की दुसरी बाजू थांब म्हणणारे हार्मोन खूप आहेत आपल्याकडे. म्हणजे सुरुवात होती की लेप्टिन. लेप्टिन हा फॅटच सिक्रीट करतो. सटायटी म्हणजे खाताना पावभाजी हा उदाहरण खूप देते मी. किती पाव खाऊ शकतो भाजीत? आवडणारा मूल म्हणतं मी अर्धा पण खाऊ शकतो, कोणी म्हणतं 2 खातं, 5 खातं. कारण पाव स्टँडर्ड असतात. बरोबर कळतं की त्यांची पोळी, भात विचारणं अवघड जातं. पावभाजी विचारणं सोपं जातं. मग कितीची भूक असती? 4. पण किती आवडतं मग मी अजून 2 खातो. मग का बरं 4 खाऊ शकत नाही तू? 8 पण खाऊ शकतो ना. कुठेतरी थांबतो तू. थांबणं हे आपला गट हार्मोन लेप्टिन सांगतं आपल्याला, की सटायटी. तेव्हापर्यंत मेंदू पोट बोलायला लागतं अँड यू स्टॉप. बट मे बी नंतर खूप लोकांना कळतं, बापरे! आज मी खूप जास्त खाल्लो. आफ्टर यू आणि असं खूपदा होतं, की खाल्ल्यानंतर वाटतं नव्हतं खायला पाहिजे. हा सगळा लेप्टिन असूनही बॉडीची जी बाकीचे न्यूरोट्रान्समीटर आहे, डोपामाइन, सेरोटोनिन ते सगळे सांग, "खा, खा आवडीचं आहे, परत मिळणार नाही. परत जेवण मिळणार आहे की नाही माहिती नाही. मी आज निघालो की रात्री येतो." त्याच्यामुळे हे जे आपण अँटिसिपेशननी एक्स्ट्रा ईटिंग करतो, ह्याचं काय गट हार्मोनशी घेणं-देणं नाही. हा सगळा न्यूरोट्रान्समीटर. बेसिक्स फार ईझी आहे. पोट भरलं, लेप्टिन म्हणलं पोट भरलं. वेगस नर्व्ह जाऊन सांगतं,
सिंपल आहे. म्हणजे रोजचं जेवण ना 2 पोळी फिक्स्ड आहे डोक्यात. 2 पोळी खायची, 1 पोळी खायची. हा सगळा हार्मोनचा खेळ झाला. त्याच्या पलीकडे काही एवढा आमरस आला, काही आला, की मग तो न्यूरो ट्रान्समिटर झाला. आणि आता जो वेगळा बाजू विचार करतोय तो फूड फोकस. कायमच आपल्याला पुढे काय खायला मिळणार आहे? आज काय खाणार आहे? सो मेंदू तुम्हाला कंटिन्यूअस सांगत असतो. माइंड दॅट इज इन्क्रिटेन, दॅट इज फूड फोकस जे आपलं म्हणतो GLP-1 जे आता त्याचे औषध आलेत. 2 गोष्टीतनं काम करतात. एक तुमचा पूर्ण मेंदू शटडाउन व्हिच इज समथिंग व्हेरी स्ट्रेंज की माझा फूडची पूर्ण वासनाच निघून जाते. आणि हे समजणं खूप गरजेचं आहे, की आय एम डिस्करेज बेरियाट्रिक पेशंट पण बरेच म्हणतात. ताटातनं वाटीत जेवायला जेव्हा येतात, समाधान निघून जातो, कनेक्ट निघून जातो. आणि हेच ती औषधं करतायत, की तुम्हाला फूडमधनं डिस्कनेक्ट करतात आणि तुम्ही जे खाताय, तर पोहे 1.5 प्लेट खाल्ले, खायला तर 1च प्लेट पाहिजे होतं. जे अर्धा एक्स्ट्रा खाल्ला, तर ती कॅलरीज आपले कुठेतरी फॅटमध्ये कन्व्हर्ट न करता ते घेऊन जातात. असा हा गट हार्मोनची स्टोरी आहे. मग इन्शुलिन, ग्रेलिन यांच्या लेव्हल्स फूडनी अफेक्ट होतात? बिलकुल होतात. जसं मी म्हटलं ग्रेलिन फक्त सांगतो मला भूक लागली. पोट भरायचे हार्मोन्स वेगळे आले. आता इन्सुलिन हा इंटरेस्टिंग हार्मोन आहे, जिथे मी जेव्हा कार्ब खाते, मी पोहे खाल्ले, इडली सांबार खाल्लं. आता इडली सांबार आपल्याकडे कसं खातात 2 इडली आणि 1 वाटी सांबार असं बुडवून. नाहीतर इडली चटणीच. सांबारात इडली हॉटेलमध्ये जाऊन सांगावं लागतं, की मला सांबारात इडली घालून द्या आणि विचारतात पण आपल्याला. म्हणजे इथे काय झालं कार्ब डॉमिनेटेड मील आला. पोहे, उपमा, इडली जे खातो. 8 वाजता नाश्ता केला, की 11 वाजता मला परत भूक लागायला लागते. इतकी भूक लागायला लागते, की चहा पितो मग आपण काही अवेलेबल नसेल. फूड विचार येतो आपल्याला. हा इन्सुलिन आहे. कारण मी खाल्लो, शुगर तयार झाली, इन्सुलिन खूप जास्त सिक्रीट झाली. इन्सुलिन तशीच राहते माझ्या ब्लडमध्ये आणि नंतर परत 12:30 झाले, की परत चल वेळ झाली खायला चल. तेच जर मी मेदूवडा सांबार खाल्ला, मला दुपारपर्यंत इच्छाही होत नाही, विचारही येत नाही. सो इफ आय ईट मोर कार्बोहायड्रेट्स मी ब्रेड सँडविच खाल्लं, उपमा खाल्ला आणि जे टिपिकल इंडियन ब्रेकफास्ट आहे, ते मला कंटिन्युअस दिवसभर भूक लागतच राहते. ह्या गट हार्मोनला जर आपल्याला शांत ठेवायचं आहे, मग प्रोटीनचा वापर करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर प्रोटीन नाश्ता नाश्ता हा प्रोटीनच पाहिजे. हे तुम्हाला मला जे आपण बसून असतो त्यांना. हे आधी का नव्हतं? म्हणजे विचारतात पेशंट. माझ्या आजीनी तर पोहेच खाऊन बघा आयुष्य काढले आणि 80 पर्यंत जगली. म्हटलं आजी सगळी घरची कामं करायची. ॲक्टिव्हिटी एक्सपेंडिचर होतं. तुमचं एक्सपेंडिचर शून्य झालंय. साखर वापरलीच जात नाही. मसल बिल्ड होतच नाही. मग ही साखर रक्तातच राहते. मग इन्सुलिन तुम्हाला सांगायला लागतं, की तू जास्त खा. तू अजून खा. सो हे कंटिन्यूअस खा क्रेव्हिंग्ज म्हणू शकतो, काही म्हणू शकतो. हा आपल्याला पोहे, उपमा माझा फर्म ओपिनियन वी डोंट नीड ब्रेकफास्ट. जे बसून असतात 8-9 तास, ते 11 आणि 6 ची जी जेवायची वेळ होती जी आपली आधी, 2 मील पॅटर्न. तुम्हाला आणि मला जे सिडेंटरी आहे, बसून आहे, तोच परफेक्ट आहे. तरच आपले गट हार्मोन शांत राहतील आणि आपण फार माइंडफुल राहू. प्रोटीनविषयी तर आपण एक सविस्तर एपिसोड केलेला आहे, ज्याच्यात आपण प्रोटीनविषयी पूर्णपणे डिस्कस केलेलं आहे. त्या एपिसोडची लिंक इथे दिलेली आहे, जिथे जाऊन लोकं प्रोटीनविषयी सविस्तर माहिती घेऊ शकतात. पण हे जे डिरेंज्ड गट हॉर्मोन्स आहेत, कॅन दे अफेक्ट अवर लाँग टर्म हेल्थ? डेफिनेटली. म्हणजे परवा एक अनुष्का शर्मानी सांगितलं, म्हणजे फार सोपी गोष्ट सर. ती म्हणाली, की "मी रोज एकच जेवण जेवते. मला व्हरायटीच नकोय. मी तेच खाते. म्हणजे माझा पोर्शन कंट्रोल असतो. मी जास्त खात नाही आणि माझा हार्मोनला त्रासच नाही. त्या हार्मोनला कळतं, की आज एवढंच जेवण आलंय, उद्या तेवढंच येणार आहे." पण जे तुमच्या आणि माझ्यामध्ये शक्य होत नाही, की आपल्याला फूड व्हरायटी लागते. तुमच्या माझ्या म्हणण्यापेक्षा, की घरातली जी स्त्री असते तिलाही वाटतं, की मला माझ्या फॅमिलीला वेगळं-वेगळं करून खाऊ घालायचंय. असं करता-करता पुण्यात तरी आपण पुण्यात राहतो. 3 मील कॉन्सेप्ट आहे. नाश्ता केला जातोच. चहा-पोळी तरी खातात, पण खातात. आणि नाश्ता हा टिक मार्क असतो. मग गट हार्मोन म्हणतं, "अरे, तू आज एकच पोळी खाल्ला. मग मला एवढंच उद्या तू एवढे पोहे खाणार आहे. वीकेंड आला, आता तू काय नाश्ता कर." देअर इज नो युनिफॉर्मिटी इन पोर्शन कंट्रोल अँड व्हरायटी. कारण आपला कार्बोहायड्रेट वेगळा-वेगळा आहे. पोळीत कार्ब वेगळा आहे, पोहेत वेगळा आहे, इडलीत वेगळा आहे आणि पोर्शन पण वेगळा आहे. कारण मी तेवढंच नाही खात मग. इट इज नॉट स्टँडर्डाइज्ड. मग कुठेतरी तो फरक पडतोच, की आपलं जेवण टेस्ट, हॅपीनेस, कम्फर्ट आणि आग्रह. म्हणजे आईला वाईट वाटू नये म्हणून मुलं बाहेर खाऊन आली तरी घरी येऊन परत 2 पोळी खातील. मग वडापाव खाल्ला, कार्ब सगळा गेला, परत घरी आलो, परत 2 पोळी खाल्ली. सगळा इन्सुलिन स्पाइक होतो आणि तो मग कुठेतरी विसरल फॅटचा आपला कारणीभूत होतो. इंटरेस्टिंगली आग्रह ही खास भारतीय माणसांची स्पेशालिटी आहे बरं का. माझी US मधली बहीण आली होती. ती म्हणाली, की "अरे तुम्ही काय एवढं फोर्स करता? मला जेवढं पाहिजे तेवढं मी खाते आणि मी थांबते."
तुमच्याकडे तुम्ही पोट फुटेपर्यंत माणसांना खायला घालता आणि तुम्ही ते का करता हे एक न सुटलेलं कोडं आहे. पण मॅडम हे जे गट हॉर्मोन्स ज्याच्याबद्दल आपण बोलतो आहे आणि त्यांचे आपल्या डाएटवर होणारे किंवा नकारात्मक होणारे परिणाम बोलतोय. कॅन वी नॉट यूज दिस गट हॉर्मोन्स इन अ प्रोएक्टिव्ह ऑर इन अ पॉझिटिव्ह वे? डेफिनेटली. मग हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा रिकॉल घेतो ॲज अ न्यूट्रिशनिस्ट आम्ही समजून घेतो, की पोहे किती खातो. म्हणजे मी विचारेन पेशंटला, "तुला आवडतं काय?" आणि कळतं, की आवडतं एवढं खातो आणि रुटीन मेकॅनिकल फूड एवढंच खातो. तर आम्हाला कळतं, की हे ॲटिट्यूड टुवर्ड्स फूड कसा असतो तुमचा. मग आम्ही विचार करतो, की जेव्हा स्पेशली PCOS किंवा अशा मुली येतात, ओबेसिटी हा मार्केटच असा आहे, की एक सगळ्यांना कळतं, की हे चुकतंय तरी हे होतं. मला आज खायचं नाही, जाऊ दे आज चीट मील. ते कुठेतरी आपण प्रोएक्टिव्हली विचार करतो, की प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतो आपण त्याला. तर आम्ही काय म्हणतो, की काहीतरी चुकतंय बॉडीमध्ये. तर सगळ्यात पहिला आम्ही म्हणतो, की यू स्टार्ट लुकिंग ॲट मायक्रो न्यूट्रिएंट डेफिशियन्सी. काहीतरी तुमच्या शरीरात कारण आपण सगळं ना ट्रिपल बर्डन ऑफ मॅलन्यूट्रिशनमध्ये विचार करतो. ओव्हरवेट आलाच, अंडरवेट आहे आणि आता तिसरा बर्डन म्हणजे मायक्रो न्यूट्रिएंट डेफिशियन्सी. खूप जास्त एकच पदार्थ खाल्ल्यामुळे आपला व्हिटॅमिन, मिनरलचा RDA आपल्याला पुरतच नाही. वी चेक फॉर B12, D3 आणि मॅग्नेशियमचा हा आता खूप जास्त सपोर्ट माइंडफुल ईटिंगमध्ये स्टडी झालेला आहे. मॅग्नेशियम तर हे आम्ही मायक्रोन्यूट्रिएंट्स आयडेंटिफाय करून सप्लिमेंट फूडच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आम्ही नक्की त्याला विचार करतो. एक्सरसाइज क्रिएट्स लॉट ऑफ डिसिप्लिन. व्यायामामुळे बॉडीची माइंडफुलनेस वाढते. बरेच पेशंटही म्हणतात, की मी व्यायाम केलेल्या दिवशी फार शिस्तीत राहतो आणि नाही केलं की मला त्याचा त्या दिवशी मी काहीही खातो. तर ते एक्सरसाइज इंड्युसेस हायड्रेशन. पाणी पिल्याने 75% इज बॉडी इज मेड. तर आम्ही म्हणतो, "तू फक्त ना पाणी पी." मग बघ एक वन स्टेप ॲट अ टाईम, की 2 मील्समध्ये पाणी. मग मला पाणी जातच नाही. लिंबू पाणी पी, नारळ पाणी जाऊ दे अर्धा चमचा साखर डझंट मॅटर. बट हायड्रेशन विल गिव्ह यू लॉट ऑफ माइंडफुलनेस. तर समजायला गरजेचं आहे, की मायक्रो न्यूट्रिएंट डेफिशियन्सी, हायड्रेशन, एक्सरसाइज अँड ईट वेल प्लेट. करून तर बघा, वरणात भात घालून बघा, भाजीसाठी पोळी खा. ह्या गोष्टी आम्ही पेशंटला सांगत जातो. फार वाटलं तर मी 7 दिवसाचा मेन्यूच करून देते, की एक दिवस मुगाच्या डाळीचा डोसा खा, एक दिवस वडा सांबार खा, एक दिवस उसळबरोबर एकच पाव खा, वर थोडा फरसाण घाला. त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी कार्बोहायड्रेट डॉमिनेट न करणं डाएटमध्ये असा एक मेन्यू प्लॅन करून देतो. आणि अजून एक सांगायचं म्हणजे अग्रज जेव्हा आपला विषय झाला, अ, आईला बरोबर कळतं, घरातल्याला बरोबर कळतं किती पोळी, किती भात खातो, पण ते किती भाजी खातो कळतच नाही. लेट्स चेंज अवर माइंडसेट, की आवर्जून अटेन्शन टू बाकीचं किती खातो, अटेन्शन टू कार्बोहायड्रेट्स कमी करून, अटेन्शन टू भाजी आणि वरण आणि बाकीचं किती खातो हे खूप गरजेचं आहे आता. अँड वी हॅव टू चेंज आवर माइंडसेट. वी आर चेंजिंग आवर लाईफस्टाईल. त्याच्यामुळे ॲक्टिव्ह थॉट प्रोसेस कारण कळत नाही. 2 पोळी बरोबर लक्षात राहतं, भाजी लक्षात राहत नाही आपल्याला. काल कुठली भाजी केली, आज लक्षात राहत नाही. सो हे आपल्याला शिफ्ट ऑफ फोकस फ्रॉम कार्ब्स टू अदर मील हे महत्वाचं आहे. आम्ही हे तुमच्याकडून शिकलेलो आहे, की माइंडफुल ईटिंग फार गरजेचं आहे आणि माइंडफुल ईटिंगमध्ये आपण जे खातो आहोत, ते डोळ्यांनी, नाकानी, जिभेनी सुद्धा आपल्याला खाता आलं पाहिजे. तरच आपल्या ते लक्षात राहील, आपण त्याचा पूर्ण आस्वाद घेऊ शकू. पण मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सीनी सुद्धा भूक वाढते? बिलकुल. कारण तुमचा डेफिशियन्सी बॉडीची एनर्जी कमी करते. तुमच्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्या बॉडीत हार्मोन्समध्ये मायक्रो न्यूट्रिएंट्स हे फॅसिलिटेटर्स असतात. म्हणजे काय, मी चहा करणार आहे. चहामध्ये पाणी लागतं, चहापत्ती लागतं, बाकी सगळं लागतं. पण त्यात गॅस पाहिजे ना मला. ती जी मला ती करायला लावते 1+1 झाल्यावर इज इक्वल टू देणारा जो मात्रा आहे तो मायक्रो न्यूट्रिएंटच आहे आणि खूप मात्रात लागते आणि बी कॉम्प्लेक्स आहे, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आहे. हा आपल्याला एक-एक RDA जर समजून घ्यायचं झालं, तर ते आपण कॅल्क्युलेट केलं तर ते पुरत नाही. आणि मग ते एनर्जीशी आम्ही मॅच करतो आणि डेफिनेटली आम्ही व्हिटॅमिन डी पण त्यात एक फार महत्त्वाचा न्यूट्रिएंट आहे, जे B12, डी, मॅग्नेशियम आणि बी कॉम्प्लेक्स हे तर आम्ही आवर्जून सपोर्ट देतोच या एरियामध्ये. इंटरेस्टिंगली मॅडम, स्ट्रेस आणि स्लीप ह्यांचा सुद्धा कुठेतरी गट हार्मोन्सशी लिंकेज आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? बिलकुल आहे. स्ट्रेस म्हणजे एनर्जी एक्सपेंडिचर वाढते. ऑल हार्मोन्स विच गिव्स यू द स्ट्रेस, कॉर्टिझॉल, नॉरएपिनेफ्रिन, आपले एड्रिनालिन हे सगळे तुमची एनर्जी एक्सपेंडिचर तुम्ही उगाच थकून जाता त्या दिवशी. म्हणजे यू फील टायर्ड आणि व्यायाम-बियाम नसतो केलो. फक्त मला ताण येतो त्याचा मला थकवा जाणवतो. एनर्जी जिथे आपण वापरतो, एनर्जीला फॅसिलिटेट करायला आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंटची फौजच लागते.
एखादा खेळाडू असेल तर त्याला आपण किती सप्लिमेंट देतो, कारण तो 6-7 तास फिजिकली ॲक्टिव्ह असतो. WHO म्हणते आठवड्याचे काय आपले 3 तास, पण हा 6 तास दिवसाचे करतो. मग आपण त्याला बऱ्यापैकी सपोर्ट देतो. तसंच स्ट्रेस पण आहे, की एनर्जी एक्सपेंडिचर आहे, तर आपला डिमांड ऑफ एनर्जी पण वाढतो. आणि एनर्जी म्हणलं की बॉडी प्रोटीन विचार नाही करत. बॉडी म्हणते तू कार्बच खा. आणि कार्ब हा शुगर रशनी येतो. मग कार्ब म्हणलं की मला सँडविच खाईन, केक खाईन, गोड खाल्लं जातं. म्हणून यू एंड अप ईटिंग शुगर ऑर सम स्नॅक्स आयटम. कारण एनर्जी डिमांड वाढली की कार्बची रिक्वायरमेंट. कार्ब खाल्ला की मायक्रोन्यूट्रिएंट डेफिसिट होतो. हा कुठेतरी इक्वेशन आपण समजणं गरजेचं आहे. म्हणून प्रोटीन हा शस्त्रच आहे. फार सोपं. पंचामृत, योगर्ट, तुम्ही काही म्हणा, नट्स, 30 ग्रॅम नट्स. नट्समध्ये कार्बोहायड्रेट 10% असतो. आणि 2 बदाम खातो आपण. 2 बदाम पुरत नाही. तुम्ही 10-12 बदाम खा, 2-3 अक्रोड खा, 2 चमचे. कारण हे 30 ग्रॅम गेलं, कॅलरीज विसरून जा. गुड फॅट मिळतं. नट्समध्ये 60% फॅट असतो. भूकच लागत नाही, विचारच येत नाही. एंड ऑफ द डे माइंडला फूडमधनं बाहेर काढायला फॅट प्रोटीनची आम्ही मदत. स्ट्रेसला तर आपण काही करू शकत नाही. मग आपण फूडला यूज करतो. नाही, मला हे पटतं की स्ट्रेस आणि स्लीप या कुठेतरी इंटरलिंक्ड आहेत. एक तर स्ट्रेस खूप असला तर झोप लागत नाही किंवा झोप लागत नसली तर आपल्याला भूक लागते किंवा स्ट्रेस खूप असला तरी सुद्धा आपल्याला खूप भूक लागते. मला वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकाने हे अनुभवलं असेल की जेव्हा आपण जागरण करतो तेव्हा 12 नंतर आपल्याला हमखास काहीतरी खावंसं वाटतं किंवा जेव्हा आपल्याला खूप सारा ताण असतो तेव्हा आपण कुठल्या ना कुठल्या तरी फूडचा सपोर्ट घेतो आपल्या ताणाला रिलीव्ह करण्यासाठी, ज्याला आपण इमोशनल ईटिंग म्हणतो. त्यामुळे स्ट्रेस आणि स्लीप आणि फूड हे कुठेतरी डेफिनेटली इंटरलिंक्ड आहेत. मग या सगळ्या गट हॉर्मोन्सवर काम करणारी ही जी नवीन औषधं आता आलेली आहेत, जी वजन कमी करण्यासाठी वापरली जातात. मग त्याच्यात गोळ्या असो, इंजेक्शन्स असो, मला ट्रेड नेम्सचा वापर करायचा नाहीये. पण या इंजेक्शन्सबद्दल तुमचं काय मत आहे? आमचं काम सोपं होऊन गेलं. कारण काउन्सिलिंगच नाही. म्हणजे मी तसेच पेशंट बघते खूपसे जे औषधं घेऊन येतात आणि डॉक्टर म्हणतात, "एकदा हेल्दी डाएट खा, तुमचं वजन 100% कमी होणार." पण काय खायला पाहिजे, तुम्ही लाईफस्टाईल बदलायला पाहिजे, ह्या गोष्टी तुम्ही डायटिशियनकडनं शिकून घ्या. मग जेव्हा ते पेशंट येतात, ते इतके ईझी असतात ना, कारण त्यांचा मेंदू पूर्ण फूडमधनं बाहेरच निघतो. तुम्ही सांगाल तेवढं खाऊ, तुम्ही द्याल तेवढं खाऊ, असा त्यांचा कंप्लायन्स खूप जास्त वाढतो. शेवटी वजन कमी फार सोपं आहे वजन कमी करण्याचं डेफिनेशन. आजारी पडून वजन कमी होतं, डाएट करून वजन कमी होतं, सप्लिमेंट्स घेऊन म्हणजे मील रिप्लेस करून वजन कमी होतं. 3दा जेवणारा 2दा जेवला तरी वजन कमी होतं. म्हणजे कमी खाऊन वजन कमी होतं. मग त्या माणसाला आम्ही जे सांगितलं ते ऐकायला लागतो. पण महत्त्वाचं काय परत मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी. आम्ही प्रोटीन, मायक्रोन्यूट्रिएंट्स, व्यायाम मग आम्हाला ही पॉझिटिव्हिटी का वाटते? आम्ही त्याला चांगल्या सवयी लावायला मदत करतो. शेवटी वजन का वाढलं? लाईफस्टाईल. सो इट हेल्प्स बऱ्याच ठिकाणी आणि इट इज अ गुड थिंग. फक्त कंप्लायन्स वाढतो आमच्यासाठी. नाहीतर एकदा डायटिशियनकडे घेऊन गेल्यावर कधी फॉलोअपला पेशंट येत नाही, कारण त्याच्याकडनं जमतच नाही. अशा वेळेस त्याला मोटिव्हेशन मिळतं, माझं वजन कमी होते आणि मी बेरियाट्रिक पेशंटबद्दलही तेच सांगेन. वजन कमी होताना त्यांना मजा वाटते आणि त्यांचा फॉलोअप कंप्लायन्स आमच्याबरोबर वाढतो. मी एक स्लीपबद्दल परत एकदा चर्चा करेन. सर्कॅडियन रिदम म्हणतो आम्ही याला, की बॉडीला एक रिदममध्ये क्लॉक असते आणि मी जिनॉमिक्स करते. त्याच्यामुळे त्याच्यात एक क्लॉक जीन म्हणून पण असतो. आपल्या सर्वांना माहिती असतं, की मी सकाळचा पर्सन आहे का संध्याकाळी. फार सोपं आहे. मी लहानपणी कधी अभ्यास करत होतो. रात्रीच अभ्यास करत होतो, सकाळी अभ्यास करत होतो. आपल्याला बरोबर कळतं फोकस, अटेन्शन आपल्या कुठल्या वेळी जास्त असतं. इफ यू आर मोर ॲक्टिव्ह टुवर्ड्स इव्हनिंग, यू आर अन इव्हनिंग पर्सन. मला रात्री झोपायचं नसतं, मला जागायचं असतं, कारण मला फोकस तेव्हा जास्त. हे सर्कॅडियन रिदमचा कट ऑफ काय? हार्मोन्स केव्हा जास्त होतात? तर सर्कॅडियन तुम्ही मॉर्निंग असाल तर 10 PM 10 वाजता शटडाउन. 10 PM नंतर बॉडी कामं आपण त्याला 12-2 म्हणतो आणि इव्हनिंग पर्सन असेल तर 12. तर हे समजणं गरजेचं आहे, की कितीही असलं तरी 10 अँड 12 नंतर माझी प्रोडक्टिव्हिटी शून्य. कारण त्याच्यानंतर आपले मसल बिल्डर, आपले स्ट्रेस हार्मोन्स, मोस्ट ऑफ द हार्ट अटॅक्स हॅपन अर्ली मॉर्निंग. सो स्ट्रेस हार्मोन्स गो अप. सो स्लीप जर म्हणायचं असेल तुम्हाला क्रेव्हिंग होऊ दे, काय होऊ दे, 12 किती तुम्ही रात्री फोकस केला, तुमची क्वालिटी फोकस 10 अँड 12. यू शुड शट डाउन. अँड इफ यू आर लुकिंग फॉर सम ऑप्शन्स ॲट स्लीप, कप ऑफ मिल्क, डार्क चॉकलेट, आल्मंड्स, मॅग्नेशियम वर्क्स व्हेरी वेल. बदाम भिजवून खाणे, नट्सचा खूप खजूर, फ्रक्टोज इन नॅचरल फॉर्म, हे सगळे आपण नक्कीच पौष्टिक लाडू हे आपण रात्री स्नॅक म्हणून नक्कीच खाऊ शकतो. खूप छान डिस्कशन आपलं गट हॉर्मोन्सवर होतंय. तुम्ही आता तुमच्या बोलण्यात एक न्यूट्रिजिनॉमिक्सचा रेफरन्स दिलात. तर जीन्सनी इंडिपेंडेंटली आपण स्लीप किंवा एक्सरसाइजच्या रिदम्स असेस करता येतात इंडिपेंडंट जीन्सनी?
हो, आता हा जिनॉमिक्स हा टूल झालाय. आता आपण पर्सनलाइज्ड ऑन प्रेसिजन न्यूट्रिशनकडे वळतोय आणि फार डायनॅमिकली वळतोय. 1990 ते 2000 मध्ये 10 वर्षात ह्युमन जिनोमची अशी मोठी स्टडी झालेली आहे अमेरिकामध्ये. जिथे आधी फक्त प्रिडिक्टिव्ह जिनॉमिक्स होतं. म्हणजे तुम्हाला कॅन्सर होणार आहे की नाही? ते अँजेलिना जोलीची स्टोरी ब्रेस्ट कॅन्सरवर लोकांनी ऐकली असेलच, की मला माहिती उद्या कॅन्सर होणार तर मी त्याच्यावर काम करेन. पण प्रिव्हेंटिव्ह जिनॉमिक्स सांगतं, की उद्या मला कुठला आजार येऊ नये, त्याच्यावर मी माझ्यावर आज काम करू शकते. मग यात वेगळे-वेगळे 250-300 जीन्स आयडेंटिफाईड अँड इट इस डायनॅमिकली चेंजिंग. रोज वेगळे-वेगळे जीन येतायत. कलेक्टिव्हली जो जीन ज्या गोष्टीवर कॉन्ट्रिब्यूट करते, उदाहरणार्थ स्पोर्ट्समध्ये घेईन, कारण स्पोर्ट्सवाले आवर्जून करतातच आणि BCCIने तर इट्स अ रिच बॉडी म्हणून सगळ्या प्लेयर्सना हे जिनॉमिक टेस्टिंग कंपल्सरी केलंय. तुमच्या व्यायामातला स्ट्रेंथ आणि वीकनेस कळतो तुम्हाला. माझा व्यायाम म्हणजे मी बॅट्समन व्हायला पाहिजे का मी बॉलर व्हायला पाहिजे का मी फील्डिंग चांगला करतो. तुमची स्ट्रेंथ आपण पॉझिटिव्हली घेऊ शकतो. तुम्ही जिनॉमिक्स आधी केलंच नाही आणि आता करून कळलं, की अरे मी तर एंड्युरन्स आहे पण मला बॅटिंग करायची आहे. मी त्याच्यात ट्रेन म्हणून मला एवढं जमत नाही. मग फोकस सगळा तुमचा मसल वाढवण्याकरता सप्लिमेंटेशन, एक्सरसाइज. सो वी कॅन ट्रेन युअर जीन्स ह्याला आपण एपिजेनेटिक्स म्हणतो. तसं जेनेटिकली बरंच आपण माहिती घेऊ शकतो. पण शेवटी हा एक टूलच आहे. हे काय उत्तर नाहीये. याला परत इट इज मोर ऑफ आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचंच आहे. गट हॉर्मोन्सवर आपण इतकं छान डिस्कशन केलं आणि मला असं वाटतं की ह्यांनी बऱ्याच जणांचे बरेच मिसकन्सेप्शन्स क्लिअर झालेले असतील. हेच डिस्कशन आपण असंच कंटिन्यू करूया. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.